मन मंदिरा गजर भक्तीचा. आता काय होतं माहिती का, शेवटचा क्षण जवळ आलाय आणि दबदबलेल्या डोळ्याने रडत रडत अंथरुणावर पडलेले आहेत. हीच परिस्थिती रामकृष्ण परमहंसाची. त्यांना इथला कॅन्सर होता. रामकृष्ण परमहंस म्हणजे ते ज्या परिवारात मी मोठा होतोय त्यांची शिकवण सांगू. त्यांची शिकवण आहे, पडत्या पावसामध्ये जंगलात फिरत असताना एखादा डोक्यावरून पदर सरकलेली आणि भिजलेली स्त्री तुम्हाला दिसली आणि तुम्हाला जर तिच्या पाया पडून आई म्हणता आलं तर तुम्ही परमार्थ करायच्या लायकीचे आहेत. मी त्या परिवारात मोठा होतोय महाराज. आपण जगू शकत नाही आणि त्यांना कॅन्सर झाला. तुम्हाला हे प्रमाण माहित आहे, ढाई आखर प्रेम का पडे सो पंडित होय. दादू त्यांनी 2.5 अक्षर नाही. अमित महाराज माझ्यासोबत नगरचे माझे स्नेही अमित महाराज त्यांना 2.5 अक्षर नाही माहित आहे. रामकृष्ण परमहंसाला फक्त 1.25 अक्षर माहित आहे. मा मा मा. त्यांचं जप काय? आई आई आई. जर पोरग जपत राहिलं तर आई जाते का नाही? सांगा नाही. तुम्ही जाता का नाही? तुमचं लेकरू जर मोठ्यानं आई म्हणून रडायला लागलं तुम्ही जाता का नाही? इथं कीर्तनात बसलेली जरी असली ना आणि बाहेरचं पोरग रडायलं तर सगळ्या आजूबाजूच्या म्हणतील कोणाचं पोरग रडायला, पण जिचं रडतं ना ते म्हणतील मातीत घाला कीर्तन. अगोदर कोणाकडे? ठाकूर रडायचे ना, जमिनीवर तोंड घासायचे असं आणि दिवस दिवस रडायचे, म्हणायचे आई आजचा दिवसही असाच चालला, जर तू मला दर्शन नाही दिलं तर मला जन्म कशाला घातला सांग. आणि एके दिवशी रात्रीच्या वेळेला खरखर आवाज यायला लागला घशातून. शेवटचा क्षण रामकृष्ण परमहंसांचा. आणि जगाचा बाप ज्यानं समग्र विश्वावर सत्ता गाजवली, शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये वयाच्या 29व्या वर्षी आप इंडियन कॉन्क्युअर द वर्ल्ड विथ युअर स्पिरिच्युअलिटी, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स अशी सिंह गर्जना करून हिंदुस्थानच्या झोपलेल्या तरुणांना जागा करणारा तो युवान संन्यासी स्वामी विवेकानंद आमच्या देशाचा वैभव आहे. ते शेजारी बसले होते. महाराज ऐकू, साधूला मरता येत नाही जवळ त्याच्याकडे काही शिल्लक आहे, त्याला देऊन टाकावं लागतं पिठाला. कृपा करो महाराज, कृपा करो. राम का गुणगान करिए, राम का, राम प्रभु की सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए. मनुज का सम्मान करिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए. गोड गायचं मला, गोडच असं बसलं पाहिजे. काय काय जण असे गाते राधे ग राधे खोटी वरडायचे काय. महाराज शेवटचा क्षण रामकृष्ण परमहंसांनी असा हात ठेवला स्वामी विवेकानंदाच्या छातीवर. समाधीच लागली त्यांना आणि त्यांची समाधी उतरल्यावर रामकृष्ण परमहंस असं म्हणले, नव्हे माझ्याकडे जेवढं होतं तेवढं सगळं तुला दिलं, आता मी फकीर झालो.
त्यांना दिल्याशिवाय जाता येत नाही महाराज, म्हणून द्यायचं शिका. लोक बेजार आमच्या औरंगाबाद मध्ये एक फ्लॅट आहे, इकडे एक फ्लॅट आहे. कुठे तर मेल्यावर चोराच्याच हवाली ती. कुठं जायला पाहिजे, घर कुठं पाहिजे, फ्लॅट कुठं मिळाला पाहिजे. वैकुंठ भूव आहे मी हरिपाठाची खासियत आहे मला. हरिपाठ आहे ना माग म्हणता येतो, पुढे म्हणता येतो. सांगा पुढे येऊन माग आवाज बरोबर मी समोर बोलतो. येस येस असं सांगा ना, मला ऐकणारी माणसं पाहिजे. आणि जे ऐकतात मी तुम्हाला सांगितलं संवाद झाला पाहिजे. काय झालं पाहिजे, संवाद. आणि संवाद झाला की आत स्वीकार झाला पाहिजे. आणि स्वीकार झाला की संवेदना पाहिजे. कोणते होते कट्यात कागद उजळून गेली मजा काय, मी शिकलेलं नाही त्याच्यामुळे मला चुकलेलं कळत नाही. तुमच्या लक्षात फॅक्ट कळत. ज्याला शिकलेले आहेत ना त्याला घंटा लागत असो माणसं उठून जाते. शेवटचा क्षण भजन म्हणायला लावलं, रे मन चलो निजने के. आणि शेवटला सुद्धा गाताना मा 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 रडत राहायचं. सांगू, शरीराच्या कुठल्याही वेदनेचा विचार न करता, परिस्थितीच्या कितीही प्रतिकूलतेचा विचार न करता, येणाऱ्या प्रत्येक आघाताला सहन न करता, सहज स्वीकारता, स्वस्थपणे ज्याला जगता येतं ना महाराज, आणि भगवंताचं नाव बंद होत नाही. बरोबर. आणि असं जर असलं ना तर हे पवित्र तो देह म्हणलं ना वाणी पुण्यवंत आपल्याकडून पैसे कोण कसा अर्थ काढला तर नाही. परवा एका मी वयस्कर म्हातारी होती आमच्या गावात. मी तिला म्हणलं, आजी ते शेठजीची बायको कोमात गेली जणू. तर ती आजी काय म्हणली, मोठे लोक आहेत माया कुठे बी जाते त्यांचं काय. कोमात झालं. पवित्र तो देह, शरीर पवित्र आहे. पवित्र काय लोक म्हणते
हा घे ना शिवंते अशी चाल म्हणते मला हा घे ना शिवंते मी म्हणत असतो नको म्हणून रे म्हणा देहाला भेव मरायला भेऊ नका काळ ते हासियाला खाऊ काळ ते हासियाला पवित्र तो देह वाणी पुण्यवन महाराज वाणीला ताकद कशाने येते माहिती वाणीला मधुरा वाणी ओठी वाणी सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाची लोक गुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे. आमच्या गावाकडे एक शेजारच्या काकूकडे एका पोरीला चहाची पत्ती म्हणतात का पावडर म्हणतात तुमच्याकडे बुकणी असं म्हणजे म्हणायची पद्धत आहे काही ठिकाणी बुकणी चला बुकणी पत्ती तर ती चहा पत्ती मागायला ती पोरगी शेजारच्या काकूकडे गेली आणि मग ती काकू बोलल्या काकू सहज बोलता बोलता काय म्हणली अगं काय करायली तुझी आई ते म्हणले स्वयंपाक करीत होती हो मग अजून काय म्हणली तर ते म्हणले अजून काय नाही म्हणली फक्त पत्ती माग म्हणली आणि त्या कुत्रीनं नाही दिली तर शेजारच्या म्हशीकडून भाषा करा गोड सदा बोलावे. काही काही माणसं घरात लेकरा बाळाला इतकं बेकार बोलत आहेत लेकर 1 किलोमीटर लांब बाहेर पप्पा जेवायचं का गोड बोलतच नाही तुम्ही काय आता हसले बी ना मोकळं हसणार नाही बरोबर लय पाय मानलो आणि यांच्या पुढे बसलेल्या एखादा लहान लेकरू हसावं मोठ्याने त्या लेकराला तुम्ही मोकळं हसत नाही तुम्ही हसले तरी नसत. माझा एक मित्र उलटा हसतो उंच आता इथे मी बघतोय मगापासून काही वयस्कर माणसं आहेत ना त्यांची साऊंड सिस्टीम खराब ते हसतात पण साऊंड सिस्टीम बेस्ट काही जणांचा बेस जास्त झालेला असतो प्रत्येकाचा झालेला पण शरीर पवित्र कशामुळे पवित्र तो देह कशामुळं वाणी पुण्यवंत कशामुळं जो वदे सर्व काळ अच्युत सर्व काळ वदे तो देह पवित्र ती वाणी पुण्यवंत बरोबर. पण महाराज आणि असल्या माणसाचं जर चिंतन केलं
सगळं मिळून येतं म्हणून बरं वाटतं मला. तयाच्या चिंतने काय तरतील दोषी फार गोडपणाने लक्ष द्या. जळतील राशी पातकांच्या सेना पैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित घेता नाम विठोबाचे पर्वत जळती अशी वास्तकांच्या. बरं मला एक सांगा, कुंभेफळचं गाव सगळं भरून कापूस आहे, त्याला पेटवायला किती दिवस लागत? गावातले म्हणते कशाला आणलं हे? महाराज मी नुसतं कीर्तनात सांगतो, तुम्ही आयुष्यभर तेच केलंय. जन्मोजन्मी आम्ही सुपडे साफ केले, लोकाच्या घरावर टेंब लाविले. अभंग असा नाही महाराज, अभंग भीमसेन जन्मोनी संसारी झालो त्या मन मंदिरा गजर भक्तीचा.